श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांचा आजचा संदेश तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणार आहे. तुमच्या मनातील ज्या काही अपूर्ण इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला आजच्या या संदेशामधून मिळणार आहे. म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा दैवी आणि अद्भुत संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनात जोपर्यंत तुमच्या हातून चांगलं कर्म घडत नाही तोपर्यंत देव तुमचं रक्षण करत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या हातून चांगलं कर्म घडू द्या. देव तुमचं रक्षणही करतील आणि तुम्हाला मार्गसुद्धा दाखवतील. तुमच्या मनातील श्रद्धा आणि विश्वास जेव्हा पूर्णपणे प्रामाणिक असतो तेव्हा देव तुमच्या जीवनात चमत्कार घडवतात. आयुष्य काहीही सोपं नसतं, पण जेव्हा तुम्ही चिकाटीने काम करता तेव्हा तुम्हाला तुमचं ध्येय नक्कीच मिळतं. स्वामी समर्थ म्हणतात, तुमची मेहनत कधीच वाया जात नाही. ती देवाच्या कृपेने तुमचं यश नक्कीच ठरवत असते. तुमचं आयुष्य घडवण्याची क्षमता तुमच्या विचारांमध्ये आहे. जसे विचार तसं तुम्ही घडणार आहात. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना केल्याने अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात. तुम्हाला जर तुमच्या स्वप्नांवर विश्वास असेल तर जगात काहीही तुमचं स्वप्न पूर्ण होण्यापासून तुम्हाला थांबवू शकत नाही. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, संकट म्हणजे देवाची परीक्षा. त्यांना घाबरू नका, त्यांचा सामना करा. जीवनात प्रत्येक वेळी यश मिळेलच असं नाही, पण प्रत्येक पराभव तुम्हाला काहीतरी नवीन शिकवेल. स्वामींचं नाव घेतल्यावर तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याची ओळख पडते आणि जीवन सकारात्मक होतं. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता आणि अडथळे दूर होतात. तुमच्या मेहनतीमुळे देव तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतो आणि योग्य वेळ आली की त्याचं फळ देतो. स्वामी म्हणतात, संकट आणि अडचणी म्हणजे देवाने दिलेल्या संधी आहेत. त्यांना स्वीकारा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर आधी अपयशाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जेव्हा श्रद्धा आणि संयम तुमच्या मनात असतात तेव्हा कोणताही अडथळा तुम्हाला मोठा वाटत नाही. तुमच्या मनातील विश्वासच तुमचं जीवन बदलू शकतो. म्हणून मनामध्ये विश्वास कायम ठेवा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जीवनात कधीच घाई गडबड आणि गोंधळ करू नका, कारण प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आली की आपोआप घडत असते. तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करताना अपयशाला न घाबरता उभे राहा. स्वामींच्या चरणी साष्टांग नमस्कार करून तुमच्या आयुष्यातील संकट नेहमी हलकी होत असतात. तुम्हाला जर तुमचं जीवन आनंदी करायचं असेल तर प्रत्येक परिस्थितीशी सामंजस्य साधा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या जीवनात चांगल्या कर्मावर लक्ष केंद्रित करा. तेच तुम्हाला खऱ्या यशाकडे नेतील. तुमच्या मनातील श्रद्धेमुळे देव तुमचं रक्षण करतो आणि तुम्हाला नवी दिशा दाखवतो. स्वामींचं नाव घेतल्यावर अंधकारही उजळून निघतो आणि तुम्हाला मार्ग दिसतो. तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य असेल तर देव तुम्हाला नक्कीच यशस्वी करेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, देवावर श्रद्धा ठेवा, कारण धीराने तुमचं काम करत राहा. जीवनात कोणत्याही अडथळ्याला घाबरू नका, कारण प्रत्येक अडथळा तुम्हाला नवीन शिकवण देतो. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचं जीवन चमत्कारांनी भरून जाईल. तुमच्या ध्येयासाठी समर्पित राहा, कारण समर्पणच यशाचं गमक आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, धीर आणि श्रद्धा हे जीवनाचे दोन खांब आहेत. तुमच्या मेहनतीमुळे देव तुमचं यश ठरवतो, त्यामुळे मेहनत करत राहा. स्वामींच्या चरणी प्रार्थना करा आणि तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होईल. स्वामी तुम्हाला नक्कीच योग्य तो निर्णय घेण्याची संधी देतील. तुमच्या विश्वासामुळे तुमचा निर्णय घेणं आता तुम्हाला सोपं होणार आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या सकारात्मक विचारांमुळे तुम्हाला यशाकडे नेणारा मी मार्ग तुम्हाला दाखवणार आहे. तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणाचं महत्त्व आहे, त्यामुळे वेळ वाया घालवू नका. स्वामींचं नाव घेतल्यावर तुमचं मन शांत होतं आणि तुम्हाला नवीन ऊर्जा मिळते. तुमचं जीवन घडवायचं आहे ते
नेहमी प्रामाणिक राहा आणि चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्न करा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, श्रद्धा आणि संयम जीवनाचा यशाचा पाया आहे. तुमचं यश फक्त तुमच्या मेहनतीवर आणि श्रद्धेवर अवलंबून असतं. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन तुम्ही तुमचं भविष्य उज्ज्वल कराल. तुमच्या मनातील सकारात्मकतेमुळे तुम्हाला कोणतीही अडचण आता सोपी वाटणार आहे. जीवनामध्ये घाबरायचं नाही, फक्त स्वामींचे या संदेशाचं पालन करायचं. स्वामींचा आजचा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, म्हणून अर्धवट सोडू नका. स्वामी समर्थ महाराज सांगतात, प्रत्येक कर्म तुमचं भविष्य ठरवतं, त्यामुळे चांगलं कर्म करा. जीवनात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. स्वामींचं नाव घेतल्यावर तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला नवीन दिशा मिळेल. तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला एक संधी माना आणि त्या संकटांचा मनापासून विश्वासाने सामना करा. जीवनात श्रद्धा आणि संयम ठेवा, तेच तुम्हाला यशाकडे नेतील. तुमच्या मेहनतीनेच तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करता येईल. स्वामींच्या आशीर्वादामुळे तुमचं जीवन सकारात्मकतेने भरून जाईल. जीवनात कधीच हार मानू नका, कारण प्रत्येक संकट तुम्हाला यशाच्या जवळ नेतं. प्रत्येक अडथळा म्हणजे तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी आलेली संधी आहे. तुमचं भविष्य आजच्या कृतीवर अवलंबून आहे, म्हणून नेहमी चांगले कर्म करत राहा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं जीवन म्हणजे देवाने दिलेली जबाबदारी आहे. तुम्ही त्याचं प्रत्येक पाऊल योग्य दिशेने घ्यावं. तुमचं स्वप्न तेव्हाच साकार होतं जेव्हा तुमच्या मेहनतीसोबत स्वामींचे आशीर्वाद असतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात, जेव्हा अडचणी येतात तेव्हा घाबरू नका, त्यातून खऱ्या यशाचा मार्ग सापडत असतो. आयुष्यात जेव्हा तुम्ही थकता तेव्हा स्वामींचं एकदा नाव घ्या, कारण त्यांचं नाव तुम्हाला नवीन ऊर्जा देतं. तुमची श्रद्धा म्हणजे तुमचं खरं अस्तित्व आहे, ती कधीही कमी होऊ देऊ नका. तुमचं अस्तित्व कायम टिकून राहील. तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा, कारण प्रयत्नांमध्येच यशाचं खरं बीज आहे. स्वामींचं नाव घेतल्यावर तुमचं मन शांत होतं आणि आत्मविश्वासाने भरून जातं, कारण स्वामींची अद्वितीय आणि चमत्कारिक शक्ती तुमच्या पाठीशी कायम असते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट स्वामींच्या कृपेने घडत असते, त्यामुळे स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा. प्रत्येक अपयश नवीन दिशा दाखवतं, त्यामुळे त्याला शिकवण समजा. तुमचं ध्येय मोठं असेल तर मोठ्या संघर्षाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा आणि या संघर्षामध्ये स्वामींवर विश्वास ठेवल्यास स्वामींची मदत तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे काम करता तेव्हा देव स्वतः तुमचं रक्षण करण्यासाठी येत असतात. तुमच्या अंतर्मनातील शक्ती स्वामींच्या आशीर्वादाने जागृत होते, ती तुम्हाला यशाकडे नेते. तुमचं जीवन म्हणजे तुमच्या विचारांची प्रतिकृती आहे, त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा आणि देवाच्या कृपेने यश तुम्हाला नक्की मिळेल. जीवनातील प्रत्येक संकटांवर स्वामींच्या नावाने मात करा, कारण त्यांच्या आशीर्वादानेच मार्ग सापडतो. तुमचं भविष्य घडवण्यासाठी तुम्ही आज काय करता हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणून प्रत्येक क्षणी प्रयत्नशील राहा. कधीच जीवनामध्ये प्रयत्न करायचे थांबू नका. श्रद्धा आणि संयम हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण जिथे श्रद्धा आहे तिथे विजय अटळ आहे आणि जिथे संयम आहे तिथे फळाला जास्त प्रतीक्षा करावी लागत नाही. तुमच्या मनातील श्रद्धेमुळे देव तुमचं जीवन चमत्कारांनी भरून टाकतील. संकट म्हणजे तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आलेली एक परीक्षा आहे. तुमच्या मेहनतीमुळेच तुम्हाला आशीर्वाद मिळतील आणि तुम्हाला प्रत्येक संकटांना सामोरं जाण्याचं बळही मिळेल. स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना करा आणि तुमच्या आयुष्यातील क्षणातच सर्व चिंता दूर होतील. तुमच्या मनातील सकारात्मक विचार तुम्हाला यशस्वी करतात, त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा. तुमचं जीवन म्हणजे तुमच्या कर्मांची परिभाषा आहे, म्हणून आजचे कर्म तुमचं उद्याचं भविष्य ठरवणार आहेत. म्हणून कर्म चांगले करा. तुमच्या आयुष्यात आलेल्या अडचणींना एक संधी माना आणि त्यातून जे शिकता येईल ते शिकण्याचा प्रयत्न करा. स्वामींचं नाव घेतल्यावर तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर होतात. तुमच्या श्रद्धेने तुम्हाला कोणत्याही संकटांचा सामना करण्याची ताकद मिळत असते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा ठेवा, तोच तुम्हाला तुमच्या यशाकडे घेऊन जाईल. तुमच्या मनातील श्रद्धा आणि संयमच तुम्हाला कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर काढतात. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन
अनेक चमत्कारांनी आता भरून जाणार आहे. तुमच्या मनातील श्रद्धेमुळे प्रत्येक कठीण प्रसंगाचा सामना करण्याची ताकद मिळणार आहे. जीवनात कधीच संकटांना घाबरू नका, कारण संकट हे तुमचं जीवन उज्ज्वल बनवण्यासाठीच येत असतात. म्हणून संकटांना घाबरू नका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अडचणींवर मात करण्याची खरी ताकद ही तुमच्या मनामध्ये आहे. ती ताकद ओळखा आणि पुढे जा. तुमचं आयुष्य बदलायला फक्त एक संधी हवी असते. स्वामी समर्थ महाराजांनी ती संधी तुम्हाला दिली आहे. त्या संधीचा फायदा नक्की घ्या. श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात, जिथे श्रद्धा असते तिथे संकट आपोआप गायब होतात. तुमचं जीवन म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी दिलेलं एक वरदान आहे. ते वरदान खरं करा. श्रद्धा असेल तर कोणतीही गोष्ट तुम्हाला अशक्य वाटणार नाही. तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमचं मन आणि शरीर दोन्ही स्वच्छ आणि शांत ठेवा. मनामध्ये जर शांतता असेल तर वाईट विचार तेथे घर करणार नाही. परंतु मनामध्ये नेहमी चिडचिड असेल, मनामध्ये वाईट विचार असतील तर नक्कीच नकारात्मक विचारांचं घर तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. जीवनामध्ये जे काही करायचं ते पूर्ण मनापासून करा, कारण मनापासून केलेली प्रत्येक गोष्ट ही फळ देत असते. स्वामींचं नाव घेतल्यावर तुमच्या मनाला नवीन ऊर्जा मिळेल आणि ती नवीन ऊर्जा तुमच्या जीवनाला सकारात्मक बनवेल. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्या स्वामींच्या कृपेने नक्की दूर होतील. फक्त मनापासून स्वामींवरती श्रद्धा ठेवा. तुमच्या जीवनात अशा लोकांचं आगमन होणार आहे जे तुम्हाला तुमच्या योग्य मार्गावर नेण्यासाठी तुम्हाला मदत करतील. परंतु तुम्हाला नक्की एक गोष्ट सांगायची आहे की अशा लोकांपासून दूर राहा जे लोक नकारात्मक आहेत, जे तुम्हाला वाईट मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही ज्या लोकांच्या संगतीमध्ये राहणार आहात त्याच लोकांसारखं जीवन तुमचं होणार आहे. जर तुम्ही प्रामाणिक आणि प्रेमळ लोकांसोबत राहत असाल तर नक्की तुमचं जीवन चांगलं होणार आहे. परंतु जर तुम्ही नकारात्मक आणि वाईट लोकांसोबत राहणार असाल तर तुमचंही जीवन वाईटाकडे जाईल. म्हणून तुमची संगत ही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही काय शिकता, तुम्ही कुठल्या कुटुंबामध्ये राहता, तुमच्या शेजारी कोण राहतं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही वाईट आणि नकारात्मक लोकांच्या सानिध्यात रोज वावरत असाल तर तुमच्या जीवनात कधीच चांगल्या गोष्टी घडणार नाही. तुमच्या हातून आलेलं चांगलं कामसुद्धा निसटून जाईल. म्हणून अशा नकारात्मक आणि वाईट लोकांच्या संगतीमध्ये कधीच राहू नका. जीवनामध्ये 2 प्रकारचे लोक आपले असतात. काही लोक तुमच्या चांगल्याचा विचार करतात तर काही लोक तुमच्या वाईटाचा विचार करतात. आणि जर तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहत असाल, चांगल्या लोकांच्या बाजूने तुम्ही राहत असाल तर तुमच्या जीवनातही चांगलं घडेल. परंतु जर तुम्ही खालच्या थराच्या आणि नकारात्मक लोकांच्या, वाईट लोकांच्या सानिध्यात राहत असाल तर तुमच्या जीवनात सर्व काही चांगलं असूनही तुमच्या जीवनात वाईट घडू शकतं. कारण ते लोक नेहमी तुमच्या मनात नकारात्मक विचारांचा साठा निर्माण करतील आणि तेच नकारात्मक विचार तुम्हाला यशापर्यंत जाण्यापासून रोखतील. म्हणून नक्की या गोष्टीवर एकदा विचार करा. कधी चुकीच्या लोकांच्या सानिध्यात राहू नका. तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या गोष्टीची खूप गरज लागणार आहे. तुमचं मन जर साफ असेल, तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार असतील तर न होणाऱ्या गोष्टीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये होतील, कारण तुम्ही सकारात्मक विचार केले होते आणि हे सकारात्मक विचार तुम्हाला जीवनात पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतील. या गोष्टींचा एकदा पालन करून बघा. नक्की तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडतील. कधीकधी आपल्याला चांगल्या कामाला सुरुवात करायची असते, परंतु आपल्यासोबतील व्यक्ती ते काम करण्यापासून आपल्याला रोखत असते. तिला वाटत असतं की याने मोठं होऊ नये, म्हणून ती व्यक्ती नेहमी आपल्याला रोखत असते. तू हे करू नको, तू ते करू नको, तुझ्याच्याने हे होणार नाही, तुझ्याच्याने ते होणार नाही, असे नेहमी शब्द आपल्या कानावर पडत असतात. आणि असेच नकारात्मक विचार आपल्याला कानावर पडतात आणि संध्याकाळी झोपल्यानंतर तेच विचार आपल्या मनामध्ये जागा करतात आणि त्याच प्रकारची नकारात्मक स्वप्न आपल्याला रात्री पडत असतात आणि त्या स्वप्नांचा परिणाम म्हणून दुसऱ्या दिवशी होणारं चांगलं कामही बिघडून जातं. म्हणून अशा या नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. जेवढे होईल तेवढे पॉझिटिव्ह एनर्जी घेण्याचा प्रयत्न करा. जेवढे होईल तेवढे चांगल्या आणि पॉझिटिव्ह लोकांसोबत राहण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चांगले परिणाम घडतील. प्रामाणिक लोक असतील, त्या प्रामाणिक लोकांची संगत खूप महत्त्वाची असते, कारण त्यांच्यापासून आपण चांगल्या गोष्टी शिकू शकतो. जिथून आपल्याला चांगल्या गोष्टी मिळतात तेथे आपलं मन रमतं.
आज तुम्हाला मी ज्या काही चांगल्या गोष्टी सांगतो आहे, या गोष्टी जर तुमच्या कानावर पडल्या तर उद्या तुमच्या जीवनामध्ये देखील काहीतरी चांगले बदल घडणार आहे. म्हणून या चांगल्या आणि पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या मनामध्ये जेव्हा येतील तेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस येतील आणि चांगल्या घटना तुमच्या जीवनामध्ये घडण्यास सुरुवात होईल. म्हणून या गोष्टींचा एकदा विचार करा आणि आजपासूनच जीवनामध्ये बदल करायला सुरुवात करा. आजचा हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा होता. होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश पाठवण्याचा प्रयत्न नक्की करा. संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.